नमस्कार. माझं नाव सुजित दत्तात्रय बोर. मी इथला स्थानिक शेतकरी आहे आणि हे तुम्ही बघताय हे शेत पण आमच्याच मालकीचं आहे. आणि आता सध्या जे पावसाने जी नुकसान केलेली आहे ती जवळपास ते जे आता पाण्याचा प्रवाह चालू आहे तो सगळा प्रवाह आमच्या क्षेत्रातून चाललेला आहे. आणि ह्या गोष्टीचं कारण एकच की हा जो बांधलेला पूल जो बांधला गेला आहे तो पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने बांधला गेलेला आहे. तुम्ही जर इकडे बघाल तर ह्या पुलाची ज्या मोऱ्या आहेत त्या मोऱ्यांमधून तर पाणी जाईना झाले. पाण्याचा फ्लो चाललाय दुसऱ्या बाजूनी. मोऱ्यातून पाणी जाण्याऐवजी त्या मोऱ्या त्या पुलासाठी अडचण ठरतायत. आणि त्या अडचणीमुळं ती गोष्ट जो पुलाचं जे पाणी ऍक्च्युअल मध्ये जो नॅचरल फ्लो व्हायला पाहिजे तर तो फ्लो त्या पद्धतीने न होता त्याने आमच्या शेताच्या बाजूने सगळा बांध वगैरे कोरून घेतलेला आहे. आणि ह्याचं फक्त एकच कारण आहे का हा पूल जो बांधलाय तो चुकीच्या पद्धतीचा बांधलाय. कारण ह्या वेळेस ज्यावेळेस पूल बांधला त्या पुलाचं डिझाईन किंवा त्या पुलाचं इस्टिमेट त्या पाण्याचा फ्लो कोणत्या पद्धतीने जातो याविषयी आमच्या स्थानिक लोकांना ह्या गोष्टींची माहिती ना की त्या इंजिनियर लोकांना जे की तिथं ऑफिसमध्ये बसवून हा पुलाचं डिझाईन करतायत त्यांनी निदान आम्हाला विश्वासात घेऊन किंवा आमच्याशी एकदा त्या गोष्टी डिस्कस करून की कसं करायचं, काय करायचं, कोणत्या पद्धतीने आपण ह्या गोष्टी करू शकतो ही गोष्ट विचारणा कधीच झालेली नाहीये. किंवा दुसरी गोष्ट तर हे जे पुलाचं जे डिझाईन आहे तेच पहिली गोष्ट चुकीचं आहे. ते पहिल्यांदा याच्या आधी डिझाईन केलं होतं तर ते डिझाईन अशा पद्धतीने होतं का पाण्याचा जो नॅचरल फ्लो आहे त्याला डायरेक्ट त्यांनी असा बांध केल्यासारखं त्याच्यातून पाणी वाहण्याची. आता तुम्ही बघू शकता एका नळीतून पाणी वाहत नाही. पाणी जे चाललंय ते पाण्याने स्वतःचा दुसरा प्रवाह केलाय. का तर नळीतून पाणी जात नाही. नळी त्यांना अडथळा तयार करते पाण्याला वाहण्यासाठी. आणि ह्या मोऱ्यांच्या ऐवजी बॉक्स टाईप जे पूल पाहिजे जो की आपण खाली बांधलेला आहे त्या पद्धतीने जर बांधला तर फायद्याची गोष्ट होईल. आणि आता सध्या जे झालेलं आहे ते पूर्णतः आमच्या बाजूने नुकसान झालेलं आहे. ते असं नुकसान असं 1 किंवा 2 लाखाचं किंवा आम्ही स्वतःच्या पद्धतीने किंवा स्वतः पैसे खर्च करून ती गोष्ट भरून काढू शकत नाही. कारण ते आमच्या पहिली गोष्ट जवळजवळ आमचं अर्धा एकर क्षेत्र आणि भविष्यात सुद्धा आता जो फ्लो तयार झालाय त्या फ्लो नुसार पाणी वाहत जाऊन अजून आमचं बऱ्याच क्षेत्राला हे धोका पोचू शकतो. त्याच्यामुळे आमची ही एक मागणी आहे की आम्हाला संरक्षण भिंतीची मागणी आहे. जोपर्यंत आम्ही हे प्रस्ताव पण दिले ते तलाठ्यांनी पण पंचनामे केले त्याचे आम्हाला काही नुकसान भरपाई आज काय आलेलं नाही, काही कारवाई होत नाही. आणि जोपर्यंत ती संरक्षण भिंत पूर्ण बांधून होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या पुलाला आमचा बांधण्यास नकार आहे. आणि पहिली गोष्ट पूल जर बांधायचा आहे तर पहिली गोष्ट त्या गोष्टी आमच्याशी डिस्कस झाल्या पाहिजे किंवा डिझाईन कसं पाहिजे, काय कसं पाहिजे, एस्टिमेट कसं आहे. आणि पहिलं संरक्षण भिंत झाल्याशिवाय आम्ही ह्या पुलाला बांधकामाला मंजुरी देणार नाही. कारण विषय असा आहे की भविष्यात पण आम्हाला आमच्या शेताला धोका आहे. आता पण जो पुलाचा फ्लो चालू आहे आता जो पाण्याचा फ्लो चालू आहे त्याने आमचं वावर वाहून गेलेलं आणि त्याची आमची काही चुकी नाही. कारण पुलाने चूक केली. पूल जो चुकीच्या पद्धतीने बांधलाय त्याच्यामुळे नैसर्गिक आपत्ती आलेली आहे. त्याच्यामुळे पूल नीट पहिल्यांदा परत जर दुरुस्त करायचा असेल बॉक्स टाईप करा. आणि दुसरी गोष्ट प्रथमतः आम्हाला संरक्षण भिंत बांधल्याशिवाय पुलाचं बांधकाम आम्ही होऊ देणार नाही. कारण ह्याच्यात आमची काही चूक नाही. ही चूक जी आहे ती जी पूल बांधणाऱ्यांची आहे आणि ते पूल अप्रूव्ह करणाऱ्यांची. त्याच्यामुळे आम्हाला जोपर्यंत आणि ह्या गोष्टींमुळे आमचं विनाकारण नुकसान झाले आम्ही त्याच्यात जबाबदार नाही. ही नैसर्गिक आपत्ती आपण म्हणू शकतो पण नैसर्गिक आपत्ती कशामुळे वाढवली तर पुलाचं बांधकाम चुकीचं गेलंय. जर पुलाचं बांधकाम नीट गेलं असतं पाण्याचा फ्लो जसा ऑटोमॅटिक होतो किंवा जो चांगला फ्लो आहे तो व्हायला पाहिजे, नैसर्गिकरित्या व्हायला पाहिजे, तसं झालेलं नाही. पुलाचं काम करण्याऐवजी दिशा बदलून अडथळा केलाय. त्याच्यामुळे ती गोष्ट आम्हाला पहिली गोष्ट तर भिंत पाहिजे. भिंत झाल्यानंतर पुलाचं बांधकाम करा. याच्या आधी आम्ही ह्या पूल बांधणीच्या वेळेसच विरोध केला होता स्थानिक शेतकरी म्हणून. परंतु त्यावेळेस जे कॉन्ट्रॅक्टर वगैरे अधिकारी होते ते म्हणले की वाहून जाणार नाही, आम्ही भिंतीची जबाबदारी आमची ते करून प्रस्ताव देऊन आम्ही पण त्याला काही मंजुरी आली नाही किंवा काय नाही. त्यावेळेस त्यांनी अशी तोंड उत्तर देऊन आम्हाला गप्प केलं. त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता एका पण मोरीतून पाणी नाही जाते, सगळं पाणी तिकडे प्रवाह बदलून शेताच्या दिशेने चाललाय. आम्ही वेळोवेळी अधिकाऱ्यांना किंवा कॉन्ट्रॅक्टर जे असतील त्यांना सगळ्यांना वेळोवेळी अर्ज देऊन ग्रामपंचायती तिकडे PWD ऑफिसला अर्ज देऊन विनंत्या करून आम्हाला अजूनपर्यंत काहीच त्याचं निष्कर्ष झालेलं नाहीये. सगळे साहेब बोलले येतो बघायला, अजून कोणी पाण्याचा 8 दिवस झाले फ्लो शेतातून चाललाय, अजून कोणीच बघायला वगैरे काही आलेलं नाही. आता ते अजून पाऊस झाला तर ते वरचं सगळं पण खाली येणार आहे आणि ती गोष्ट आम्हाला आमच्या स्वतःच्या आणि भरून नाही काढता येणार आहे. आणि पहिली गोष्ट आमची चूकच नाही ह्याच्यामध्ये, ही चूक सर्वस्वी या पुलाची. आणि पूल जर चुकीच्या पद्धतीने बांधला तर पाणी त्याचा फ्लो बदलणार आहे 100%.
त्यात आता हे नैसर्गिक आपत्ती आपण म्हणू शकतो, पण नैसर्गिक आपत्तीला आपण जर पुल चुकीचा बांधलाय, नैसर्गिक पाण्याच्या फ्लोला जर तुम्ही अडथळा करताय, तर 100% पाणी दुसऱ्या बाजूने वाहण्याचा प्रयत्न करणार. या ठिकाणी जो जुना पूल होता तो जुना पूल मोडून नवीन पूल बांधायची पहिली गोष्ट तर गरजच नव्हती, कारण की तो पूल एकदम व्यवस्थित होता. पण ज्या ह्या लोकांनी परस्पर जाऊन हा पूल मंजूर करून आणला, त्याची दिशा वगैरे सगळं ओढ्याचा सगळी दिशा बदलली, पाण्याचा सगळा प्रवाह आमच्या वावरात सोडला. पहिल्यापासून आम्ही विरोध करत राहिलो, पण आम्हाला काही कोणी साथ दिली नाही. संरक्षण भिंतीचे कितीतरी वेळा अर्ज दिले, तेव्हा सगळे बोलले की पाणी जाणार नाही तिकडं, पाणी जाणार नाही तिकडं. पण आता ही जवळजवळ तिसरी वेळ आमच्या वावर फुटायची. आम्ही इथून मागे भरपूर वेळा अर्जाद्वारे किंवा सरकारी अधिकाऱ्यांकडे विनंती केली, परंतु आम्हाला कोणी साथ हे दिलं नाही. त्यामुळे आता आम्ही जोपर्यंत आमची संरक्षण भिंत मंजूर होत नाही तोपर्यंत हा पूल होऊन देणार नाही. पूल पण होऊन देणार नाही. हा. आणि पहिली गोष्ट, ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्टर येतात किंवा साहेब येतात तिथं बघायला, ते आम्हाला डायरेक्ट सांगतात की असं होऊ शकत नाही, तसं होऊ शकत नाही. पहिली गोष्ट विषय असा आहे का, तुम्ही एका व्यक्ती किंवा काही लोकांसाठी जर फायद्याची गोष्ट करताय, तर तुम्ही ती दुसऱ्यांच्या तोट्याची गोष्ट नाही होऊ शकत ती. कारण तुमचा पूल जर 4 लोकांच्या फायद्यासाठी येतं, तो पूल जो तुम्ही बांधताय त्या पुलामुळे आमचं नुकसान होता कामा नये. आम्हाला ती गोष्ट फायद्याची काहीच नाही. पण ठीक आहे बाबा, बाकीच्या लोकांना चांगली गोष्ट आहे, त्यांचा दळणवळणाच्या गोष्टी चांगल्या होत्या ते, पण त्यासाठी आम्ही मान्य करतोय त्या गोष्टी, तर त्या गोष्टीमुळे असं नको व्हायला की त्या गोष्टीचा आम्हाला तोटा होतोय. आता जर तुम्ही बघताय तर शेतातून सगळ्या गोष्टी चालू आहे. आता उगाच हा खडक लागलाय, नाही तर आतापर्यंत वरची सगळी हे सफेद माती ती तशी ढासळणार आहे खाली. आम्ही लावलेली झाडं इथून वाहून गेले, ते आमचं सगळं बऱ्यापैकी नुकसान झालं. आता इथं फुटलंय, पुढे जाऊन अजून पुढे भविष्यात इथं फुटणार आहे. ही भिंत पडलेली आहे, भिंतीने अडथळा केला. अशी बांधली कशी भिंत ना, तिकडे बारावा केला. हा पूल जो बांधून झाल्यानंतर सुद्धा त्या गोष्टीचा बारावा नीट झालेला नव्हता. त्या साईडला बारावा करायला लागत होता, तिथं बारावा केला नाही. हे विनाकारण काही पण स्वतःला इंजिनिअरिंग डिझाईनचा तर काही संबंधच येत नाही याच्यामध्ये ना. आर्किटेक्चर कोणत्या गोष्टीचं इथं पाळलेलं आहे, स्वतःला वाटेल तशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्टर लोक स्वतः आर्किटेक्ट होते ते, आणि स्वतः जर हा पूल बांधण्याचा प्रयत्न करते, नाही ना होणार त्या गोष्टी शक्य. तुम्ही जिकडे तुम्हाला लागल तिकडे मोऱ्या इकडे टाकायच्या तर नाही टाकायच्या, मध्येच म्हटले धर नाही या पुलाला, नंतर यांचं मोऱ्या टाकायचं नियोजन आलं. मोऱ्या टाकल्यानंतर इकडे ही भिंत कोणत्या पद्धतीने कशासाठी बांधलेली तेच काही समजत नाही. कॉन्ट्रॅक्टर ही भिंत अशी काय, ही भिंत इकडे बारावा इकडे आहे, तुमची भिंत इकडे चाललेली आहे, मग ह्या गोष्टीचा काही संबंधच लागत नाही. स्वतःच्या मनमर्जीने हा सगळा इथला कारभार केलेला आहे, त्यामुळे आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे. आमची एवढीच विनंती आहे की सरकारी अधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इथे येऊन या जागेचा पंचनामा करून आम्हाला संरक्षण भिंत मंजूर करून द्यावी. आणि जोपर्यंत संरक्षण भिंतीचं काम चालू होत नाही तोपर्यंत आमचा तरी या पुलाला पूर्णपणे विरोध राहील. हा रस्ता आम्ही बंदच ठेवणार तोपर्यंत. तलाठी मॅडम पण येऊन गेल्या, त्यांनी पंचनामा केला, पण त्याचा काही आम्हाला फायदा झाला नाही ना. पीडब्ल्यूडीच्या अधिकारी आले नाही, काय नाही ना. कॉन्ट्रॅक्टर आला जो ज्याने पूल बांधला होता. हे लोकांना जर काही फरकच पडत नाही, म्हणजे तुम्ही बांधून गेले झाला संपला विषय, आम्हाला नाही ना प्रॉब्लेम त्या गोष्टी. आम्ही ते वाहून जाऊ नये म्हणून जवळजवळ 20-25 झाड फळझाड आणून 1000 रुपयाची 25-30 हजाराची झाड आणून लावली, पण त्या या पुराच्या पाण्याने ती पण सगळी आमची नुकसान वाहून गेली. संरक्षण भिंत असती तर संरक्षण भिंत पहिली बांधावी आणि मग नंतर पुलाचं काम चालू करावं. तोपर्यंत आम्ही पुलाचं काम चालू होऊन जाणार नाही. नमस्कार, मी दत्तात्रय बाजीराव भोर, राहणार 7 फाटकमाळा. शिवेच्या ओढ्यावर 2 पुलांचं काम झालं, तर त्या वरच्या पुलाच्या कामाच्या चुकीमुळं आमचं 20 गुंठे क्षेत्र पुराच्या पाण्याने वाहून गेलेलं आहे. याच्या अगोदर आम्ही PWDला पटाडे साहेब, परत भिसे साहेब वगैरे PWDला सांगून संरक्षक भिंतीची मागणी केली होती. ते बोलले की तुम्हाला आम्ही आपत्ती व्यवस्थापनातून प्रस्ताव द्या, आमची मंजुरी करून देतो आपत्ती व्यवस्थापनातून भिंतीसाठी. परंतु तसं काय अजूनपर्यंत झालेलं नाही. आता ह्यावेळेस जास्त क्षेत्र आमचं वाहून नेलेलं आहे पुराच्या पाण्याने. तरी पण आमची मागणी अशी आहे की त्यांच्याकडं आम्ही पाठपुरावा केला, पण त्यांनी काय त्याच्यावर काय ॲक्शन घेतलेली नाही आहे. तरी आमचं क्षेत्र जे वाहून गेले आणि पुढचं 1.5 एकर क्षेत्र जवळजवळ धोक्यामध्ये, तर आम्हाला संरक्षक भिंत घालून मिळावी ही आमची मागणी आहे. आणि पुलाचं हे पूर्ण काम चुकीचं झालेलं आहे, त्यामुळं पाण्याची दिशा कंप्लीट बदललेली आहे. आणि जे पूल झालाय ते पाणी मोऱ्यांमधून न जाता आमच्या वावराच्या लगत जाते.
पूल सोडून तिकडे वाडा पडलेला आहे. हे उकरलेलं घे बाळा आणि हे इकडे जो डॅमेज झालेलं आहे सगळं. हा आता दुसऱ्या पुढं बोलू का पुढं दुसऱ्या दिवशी तलाठी मॅडम, ग्रामसेवक मॅडम, सरपंच सदस्य यांनी पाहणी केली आणि PWDचे कुल्हाळ साहेब आले होते. त्यांना म्हणलं कुंभार साहेबांना वगैरे पाहणी करायला बोलवा, परंतु ते बोलले की वरच्या दौऱ्यावर गेलेले आदिवासी पट्ट्यामध्ये. तर ते म्हणले दुसऱ्या दिवशी येतो, पण ते काय अद्याप आलेले नाही. तरी पण कुंभार साहेबांनी येऊन त्याची पाहणी करावी अशी आमची मागणी आहे. आणि संरक्षक भिंत पहिली घाला, मग नंतर पुलाचं काम पुढील उर्वरित चालू करा अशी, त्याशिवाय आमची ही मागणी मान्य केली तरच कामकाज पूर्ण होईल. अन्यथा ते कामकाज आमच्या पूर्ण धोक्याचं आहे. त्याच्यामुळं त्याची तुम्ही दखल घ्यावी.